नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्ही ती बातमी बघितली असेल की नेपाळचे पंतप्रधान यांचा निर्णय घेतलेला आहे की सर्वच खाजगी शाळा बंद केलेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थी असो, ते गरिबाचा असो, श्रीमंताचा असो किंवा इव्हन आमदार, खासदार, मंत्रिमंडळ काय किती उच्च लेवलचा माणूस असो, ते सर्व विद्यार्थी सरकारी शाळेत शिकणार आणि 100% खाजगी शाळा बंद पडणार, म्हणजे बंद केलेल्या आहेत. तर तिथले बालिन यांचे पंतप्रधान आहेत नेपाळचे, यांना खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि मला तर असं वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये बघू शकता 90% मित्रांनो, 90% जवळजवळ ह्या शाळा प्रायव्हेट स्कूल हे सगळे आमदार, खासदार, तिथले मंत्री यांचे आहेत. आणि हेच नव्हे, त्याच अनुषंगाने अक्षरशः विद्यार्थ्याच्या पालकांची ही लूट चालू आहे नुसती. शाळेच्या नावावरती पुस्तकं, कपडे, गणवेश काय जे असेल त्यांचा ते एवढा मोठा स्कॅम चालू आहे. आत्ता काल परवा मला वाटते साम टी व्हीवाल्यांनी ते एका दुकानवाल्याला पकडलेलं पण आहे. त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते पकडल्या गेलेले आहेत. आणि तसेच आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी पण आदेश दिलेले आहेत की असे जर काही लोक आढळून आल्यास तर पालकांनी तक्रार करा, त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की असं काही जर घडलं तुमच्या आजूबाजूला तर 100% तक्रार करा, सोशल मीडियावरती व्हिडिओ टाका, यांचे व्हिडिओ काढून, तोपर्यंत यांना अक्कल येणार नाही. परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता तुम्ही बघू शकता RTAसाठी किती मला वाटते जागा 1,14,000 अशा काहीतरी जागा होत्या, पूर्ण जागा होत्या. आणि त्याच्यात फॉर्म आलेले होते 2-2.5 लाख. तर याच्यावरून बघू शकता तुम्ही काय परिस्थिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शाळेची. खरंच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण हे खूप महत्त्वाचं असते आपल्या पूर्ण जीवनासाठी, कारण शिक्षणाशिवाय पुढचं काही आयुष्य नसतेच ॲक्च्युली. आणि त्यात शिक्षणाचा आणि जेवढा मोठा का बाजार लावलेला आहे, धंदे बनवलेले आहेत शिक्षणाचे, तर हे कुठेतरी थांबले पाहिजेत. आणि खरंच मला ते कौतुक करायचं आहे, जे बालिन आहे, जे नेपाळचे नेते आहेत, पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला, तसंच मला वाटतं राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये असं व्हायला हवं. कारण आता तुम्ही बघा RTEच्या नावाखाली गेल्या वर्षी तुम्ही बघा RTE जो की 2009मध्ये 2009च्या अधिनियमानुसार जे राईट टू एज्युकेशन हा जे गरीब लोक आहेत, जे पैशाने कमजोर आहेत किंवा ज्यांची शिकण्याची ऐपत नाही प्रायव्हेट चांगल्या स्कूलमध्ये, अशा लोकांसाठी 25% आरक्षण ही जागा दिलेली असते. आणि त्याच गेल्या वर्षी मी असं बघितलेलं आहे की RTEमध्ये मराठी शाळा दिलेल्या आहेत. विचार करा तुम्ही, मराठी शाळा पण ज्या फ्रीमध्ये आहेत ऑलरेडी ते RTEमध्ये दिलेल्या आहेत. एवढी परिस्थिती आहे नाही केलेली आहे, सगळीकडे बाजार लावलेला आहे. तर खरंच हे 90% ज्या शाळा प्रायव्हेट स्कूल आहेत, आपण खाजगी शाळा बोलतो आहे, सर्व उच्च शिक्षित लोकांचे, म्हणजे उच्च लोकांचे आहेत, जसे आमदार, खासदार, मंत्रिमंडळातले सर्वांचे लोक आहेत. जसा हा निर्णय घेतला जाता, खरंच मराठी शाळा टिकवायच्या असतील तर हा निर्णय खूप गरजेचा आहे. उलटं व्हायला पाहिजेत. 90% मराठी शाळा असल्या पाहिजेत, सरकारी स्कूल असले पाहिजे, आणि 10% प्रायव्हेट केले तरी चालेल. परंतु आज मराठी शाळांची तुम्ही परिस्थिती बघू इच्छिता, खूप बिकट परिस्थिती आहे. बऱ्याचशा शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. बरेचसे ॲक्च्युली असं नाही की शाळेमध्ये शिक्षण भेटत नाही, जेवढे आतापर्यंतचे जे सगळे अधिकारी बनलेले हे मराठी शाळेमधूनच बनलेले आहेत. असं काही नाही की पहिले प्रायव्हेट स्कूल होते किंवा मोठे इंग्लिश मिडियम होते, काहीही नव्हतं. सर्व काही A to Z लोक हे मराठी स्कूलमधूनच बनलेले आहेत. जेवढे काय अधिकारी, जेवढे काय हे आहेत ते, आता फक्त त्यांच्या नावावर बाजार लावलेला आहे लोकांनी. नुसती भरमसाठ पालकांचे खिसे खाली करायचे, तर नुसती लूट चालू आहे इकडे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून. नाहीला जास्त ॲक्च्युली काही ठिकाणी. परंतु हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. प्रत्येकाने सतर्क राहा, आजूबाजूला काय अशा गोष्टी घडत असतात आपल्या सोशल मीडियावरती नक्कीच शेअर करा आणि कुठेतरी आळा बसेल यांना. खूप राज्यातल्या बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. त्याचं कारण पण असं आहे की तिथे शिक्षक, विद्यार्थी नाही, काही ठिकाणी असे आहे की शाळा आहेत पण विद्यार्थी, कारण हा कल जो काय ते मराठी शाळेत न शिकण्याचा दृष्टिकोन आहे तो त्यांचा चालला आहे, म्हणून प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात. आणि तिथे त्याच्यामुळे मराठी शाळेमध्ये विद्यार्थी कमी असतात. विद्यार्थी कमी असल्यामुळे त्यांचा जो काय खर्च तो पे करावा लागतो सरकारला. या अनुषंगाने बी काही ठिकाणी शाळा बंद पडत आहेत, कारण शिक्षक तिथं ऑलरेडी त्यांना तर पगार देणंच लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु विद्यार्थी नाही तर ते शिक्षक तरी ठेवून काय करणार. या गोष्टींना पण बऱ्याच मुळे बंद पडलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी मराठी शाळा आहेत त्या ठिकाणी तिथले शिक्षक वगैरे काही चांगले नाहीत. खरंच माझ्या गावचं तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. माझ्या गावामध्ये एकदम अशी शाळा पहिली तरी आम्ही शिकत होतो तेव्हा तरी तेवढे हे नव्हतं. पण आता या पिरियडला, या युगामध्ये, म्हणजे या काळामध्ये जिथं सर्वात जास्त प्राधान्य हे प्रायव्हेट स्कूल, खाजगी शाळांना, इंग्लिश मिडियमला दिले जाते, त्याच्यापेक्षा अतिसुंदर माझ्या गावात शाळा बनलेली आहे. त्यांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने
आणि शिक्षकांच्या सहकार्याने पूर्ण ग्रीनरी, पूर्ण सगळ्या गोष्टी सगळ्याच काही अवेलेबल आहे. कम्प्युटर सगळे माध्यम सुद्धा खूप छान पद्धतीने असं हे केलेलं आहे. हेच नव्हे तर मी एका जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव तालुक्याच्या साईडला गेलेलो होतो. तिथे पण मी एक भोनगावातली शाळा बघितली होती ग्रामपंचायतची. अक्षरशः इंटरनॅशनल कॉलेजसारखी अशी शाळा होती ती, खूपच सुंदर अशी ती. तर केलं तर खरंच शक्य आहे आणि हे सगळं मिळून करावं लागते. तर माझी सर्वांना विनंती आहे की थोडं लक्ष द्या आणि पालकांची लूट होतापासून ते सावध राहा. आणि मी परत एकदा नेपाळच्या पंतप्रधानांचा खरंच स्वागत करतो, कौतुक करतो की यांनी तो डिसिजन घेतलेला आहे आणि लवकरात लवकर महाराष्ट्रात पण हे असं व्हायला हीच अपेक्षा.